गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज चाललोय गाईज गाडीवर. आपल्या भावाची गाडी आहे आणि तो जरा बाहेर चाललाय, त्याच्यामुळे मी चाललोय. आणि आपल्यासोबत आपला भाव आहे, भावासोबत चाललोय. हे बघू शकता. नाव काय? माहित नाही रे भावा ब्लूटूथचं नाव काय. तर गाईज आता ब्लूटूथ लावणार आहे, फुल साऊंड. गाईज आपल्या भावाच्या गाडीचा साऊंड असला कडक वाजतो ना, एक नंबर वाजतो. गाईज आता आम्ही चाललो इथून डायरेक्ट सातारा रोडला. आता आम्ही आमच्या गावात आहे जयपूरमध्ये. आणि विषय काय झालाय, राईट साईडचा जरा टायर आहे ना, त्याचा जरा विषय आहे. सो आता एकदम हळूहळू चाललेलो. हे बघा जयपूर गाव, इथून आता आम्ही चाललेलो आहे. आता जस्ट हायवेला लागलोय. चलोय आता. खूप दिवसातून काय जी गाडी चालवतोय, टेम्पो आहे. तर विषय काय कायच माहितीये का, लय दिवस झाले ही गाडी चालवली नाही मी. आणि आता भाड्यावर ही गाडी घेऊन चाललेलो आहे. आता इथं आपला भाऊ लावतोय गाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. गाईज फुल एन्जॉय करत आता आम्ही चाललेलो आहे इथे. हाड चलो. तर काय आता हो असू दे एकदम हाय की मी. काय आता फ्यूल टाकायचं चालू आहे. हे बघू शकता, फ्यूल नव्हतं गाडीत. फुल आहे टाकी. 500 टाकले. 500. म्हणजे फुल आहे गाडी. किती बसते? किती बसत? 5 लिटरची असते. आता वाटलं 500च बसल मला. काय असू द्या, सांडायला लागला. मला माहित नव्हतं 5 लिटरची टाकी असते. पहिल्यांदाच आपण गाडी घेऊन चाललोय म्हणलं आता जाऊ द्या. तर काय आता पेट्रोल वगैरे भरलेलं आहे. आणि काय विषय काय झाला, 5 लिटरची टाकी आहे मला माहित नव्हतं. सो मला वाटलं एक असेल 15-20 लिटरची, बट खूप कमी आहे. स्वतः चाललेलो आहे, फ्यूल केलेलं आपण टाकलेल्या गाडीत. स्वतः चलूया, साऊंड वाजूया कडक मध्ये. चलूया. क्या बात आहे, वाजव. चलो. तर गाईज आता जस्ट शिरमे गावात पोहोचलेलो आहे. आणि असला रोड बेकार आहे, हे बघू शकता शिरमे गाव. इथपर्यंत काहीच रोड बेकार होता, एकदम खूप बेकार होता. आता जस्ट चाललोय पुढे, आता इथून चांगला रोड येईल. सो आता चलूया. साऊंड लावलेला आतापर्यंत, आता साऊंड अजून वाजतोय आपल्या गाडीत. क्वालिटी चालते. पोचलोय कोरेगाव मध्ये. गाईत जरा चाकाचा विषय वेगळा वाटतोय मला. जरा चाक पंक्चर आहे, हे असंच वाटायला लागलंय राईट साईडचं. सो गाडीला आदळते, त्यामुळं काय गाडी आदळते. हा. तर काय आता जस्ट कोरेगाव मध्ये पोहोचलेलो आहे. तो आता इथून जायचं आम्हाला सातारा रोडला. तो आता साऊंड बंद केलेला आहे. पोलीस बिलीस असले तर वाट लागेल आमची, त्यामुळं तो आता गाडी असं येत आहेत. गाईच लय बेकार गाड्या येत आहेत, हे बघू शकता. ट्राफिकच ट्राफिक आहे. यातून गाडी चालवायची म्हणजे विषय हार्डच होतोय. जस्ट पोहोचलेलो आता कोरेगाव मध्ये. चलूया पुढे. आता काय हवालदार असतील, त्यामुळे मोबाईल बंद करतोय. त्यामुळे आता मी मोबाईल बंद करतो, नाहीतर म्हणतील. ब्लॉग पण शूट करतोय, गाडी पण चालवतोय. आता चलूया, काय विषय नाही. हा गाईज कुठला पूल आहे बाबा, नाव नाही माहित तुला. तर गाईज हा कुठला तरी पूल आहे, हे बघू शकता. तिकडे काम चालू होतं, ते झालेलं आहे कम्प्लीट. तो आता काय विषय नाही. चलूया आता आपल्या आपण मार्गाला चाललोय. फक्त गाडी व्यवस्थित घरी यावी, कारण की टायरचा खूप बेकार सीन झालेला आहे. आणि पाठीमागून पण गाडी येतात. चलो अभी चलते. आता इथं पुढे हवालदार असतील. आणि आता आपली गाडी, हे बघा ओव्हरटेक मारला. क्या बात आहे. चलो. भावा खरंच चाकाचा मला डाऊट वाटतोय बरं का. तिथंच लावायची, नाही तर गाडी जिथं बंद पडेल तिथंच लावायची. हो असं की काय विषय नाही. काय जी बघा बार्शीला गाडी चाललेली आहे. जाऊ उतरून भावा. हा जाऊ शकतो. चलो बार्शी. चलो चलते. पाठीमागून लय हॉर्न वाजवतात, पण त्यांना काय सांगायचं आपल्या गाडीचा विषय काय झालेला आहे. काय कोणाला काय सांगून फायदा आहे का, आपलं आपल्याला दुखणं माहित आहे. हे बघा पुढे ट्राफिकच ट्राफिक आहे, हे बघू शकता. त्या ट्राफिक मध्ये गाडी चालवायची आणि माझी फाटून हातात आलेली आहे. पण फाटून हातात आली, पण आता काय करायचं, चालवायला लागते गाडी. आलोय आता भाडं माराय, तर काय तेवढं केलं पाहिजे आहे की नाही भावा. पहिल्या घेरवर आहे आपली गाडी आता.
पेट्रोल पुरतं का नाही गाईज काय माहिती. 2 कांड्या उतरलेल्या आहेत ते बघू शकता. जयपूरवरून आपल्या इथून आलोय आणि 2 कांड्या उतरलेल्या आहेत. आता जाईपर्यंत सातारा रोड पर्यंत पेट्रोल पुरतंय का नाही माहित नाही. पुरलं तर ठीक, नाहीतरी या बॉटल मध्ये भरून पेट्रोल घ्यायचं. काय इश्यू नाही आता. हे बघा गाईज कशी गाडी चालवतात. खूप बेकार विषय होतो गाईज. आणि आपल्याला पण व्यवस्थित गाडी चालवावी लागते कारण की ट्रॅफिक आहे. बघा मध्ये मध्ये अशी गाडी वगैरे घालतात. पुढून सगळ्या गाड्या, पाठीमागून गाड्या, कशी गाडी चालवायची काय समजायला झालंय बघा. खूप दिवसातून ही डोकं चालवतोय टेम्पो. काय करायचं, पोटासाठी करायला लागतं, टेम्पो चालवायला लागतं, हे करायला लागतं. नाही टाकणार मी कर गाणी. आता आपला भाऊ गाणी चालू करतोय. आता चालत चालूया. जळगाव रोड पुढं कुठं आहे बघूया. काहीच हे बघू शकता इथं रोडचं काम चाललेलं आहे आणि आपल्याला कुठनं गाडी घेऊन जायला लागते. ऑफ रोडिंगने आपण चाललेलो आहे. तर काय इधर खाई है और इधर अपना भाई है जो इसे गाड़ी लगाई है और फ्यूल भर रहा है. तर गाईची मशीन कुठली आहे माहित नाही. लय बेकार, लय भारी मशीन आहे बट माहित नाही कुठली मशीन आहे. आता चाललोय गाईच. लय बेकार विषय झालेला. रोडचं काम बघू शकता इकडे चाललेलं आहे सगळं. आणि आपल्या गाडीचा टायरचा पण विषय झालेला आहे असं मला वाटायला लागले. त्यामुळे पोचते का नाही याची शक्यता शक्यता कमी आहे पोचतोय की नाही. सो इथे बघू शकता ब्रिजचं काम चाललेलं आहे. हा सातारा रोडला कुठे जायचं, प्रॉपर सातारा रोडला जायचं. सातारा रोडलाच की जायचं. त्याला फोन लावूया की आता आपण. तर काय तर जस्ट सातारा रोड मध्ये पोहोचलेलो आहे. ही आपली गाडी घेऊन आलोय. गाडीमध्ये फ्लाय वगैरे काहीतरी भरायचं आहे. सो विषय काय झालाय बघू शकता. इथं आलेलो आहे जस्ट आणि आपल्या भावाला फोन लावतोय. आपला भाऊ फोनच उचलत नाही. 4-5 फोन लावले, एक पण फोन उचलला नाही आणि फक्त बोलला इकडे भाड आहे, हे आहे, ते आहे, तो कुठेतरी बाहेर गेलाय. सो आता त्याला ट्राय करतो फोन. 4-5 अजून फोन लावतो, बघू तो उचलतोय की नाही. सो आता बघूया, अजून फोन करूया त्याला. कुठे भाड आहे, कुठे जायचं आतमध्ये. सो इथून रोड जातो हा सातारा रोडला आहे. आतमध्ये बघू शकता पुढे पेट्रोल पंप आहे. आता पेट्रोल पण भरू. एकच काठी राहिलेली आहे. सो चला त्याला फोन लावूया पहिला. फुल टाकी होती, आता एकच कांडी राहिलेली आहे आणि इथं पेट्रोल पंप आहे. तो आता आम्ही पेट्रोल पंपवर चाललोय पेट्रोल टाकायला. 200 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे आता. क्या बात आहे. भारत पेट्रोलियम आहे गाईज इथं, हे बघू शकता. तो तिथं चाललोय सातारा रोड मध्येच आहे आम्ही. आणि हा समोर दिसतो जो जरंडेश्वरचा डोंगर आहे. हा जो समोर दिसतोय ना गाईज, तो जरंडेश्वरचा डोंगर आहे, हे बघू शकता. हे आपली गाडी कुठे चालली आणि कुठे घ्यायची बाबा गाडी. इथंच घेऊ पेट्रोल. काय एवढी बोंबालती आहे मग आहे काय. आज कशाला भाब्या. स्टेअरिंग बी वळा नाही. स्टेअरिंग का वळा नाही बस. पेट्रोल टाकतो अजून 200 रुपयाचं आहे, बघू शकता. ओके 1.78 आलेला आहे आणि आता हे लावूया. आम्ही चाललोय आता पाटाच्या इथनं ऑफ रोडिंग करत. हे बघू शकता रोड कसला आहे ऑफ रोडिंगचा. फुल मस्त एन्जॉय करत चाललेला आहे. सगळीकडे पाठ दिसत आहे पूर्ण पाण्यानं भरलेला. फुल गाईज फुल एन्जॉय करत चाललेलो आहे. आणि पाठ बघू शकता इकडे. आमची गाडी पण फुल सिस्टमॅटिक आहे. हा फुल सिस्टमॅटिक सिस्टीम लावलेल्या गाडीत. 5,000ची का 10,000ची 10,000ची सिस्टीम लावलेल्या गाडीत. साऊंड बिऊंड मस्त पैकी क्वालिटी क्वांटिटी मध्ये. आणि आता चाललोय आम्ही रानात आहे. कुठलं टन पिकअपच्या इथनं खाली हो टन कुठला आहे. तर गाईज पाठ बघा, खड्डा बघा. पिकअपच्या इथनं मागणं हेच असेल रोड. तर गाईज हे असल्या रोड मधनं आम्हाला गाडी चालवायला लागते. बाबळे आहे का बाबे इथं, नाहीतर वाट लागेल. बाबळ आहे तिथं पुढे. इथनं जायचं असेल असं वाटतंय. हा पण गाडी आहे ती मध्ये. तर गाईच आता चाललोय. आता रस्ता थांब एकदा. आता मालकासनी फोन लावतो कुठं जायचंय. तर गाईच रानातून गाडी चालवतोय. शेरडे बिरडे बघू शकता. आजी तिकडे बसल्यात. अरे गाडी कुठे चालली बाब्या. तर गाईच इकडे आतमध्ये आलेलो आहे रानात. काँग्रेसातून वाट काढत आलेलो आहे. लय बेकार विषय झालेला आहे बघू शकता. इथं पुढं भरायचे काय फ्लाय भरायचं का काय भरायचं माहित नाही. तो आता आलो इथपर्यंत. आता इथं भरायचं जायचं.
विषय हार्ड, निसर्गरम्य वातावरण. ओके, चालूया. तर काय जातं इथं पोहोचलेलो आहे. विहिरीचं काम असलं चालू असतं हे फ्लाईट यूज होतं. आता हे बघू शकता विहिरीत पाणी किती. लय पाऊस पडला वाटतं इकडं. काय जे प्लायच नाही आलो बघू शकता. आता हे प्लाय टाकतात गाडीत. आणि काय ह्या टायरचा विषय हे बघू शकता. टायर पूर्णपणे असं चिरलेला आहे. ब्लास्ट फुटलेला ना गाईज जो टायर सगळा. या टायरचा फक्त विषय आहे, बाकी सगळे टायर नवीन आहेत. सो आपल्या भावाची गाडी घेऊन आलेलो आहे. पट्टी आता नाही, पट्टी रशी विषय असली तर बघू की आता रशीने बांधायला लागली. पट्टी तर दिसत नाही. पट्टी दिसत नाही, रशी विषय असली तर त्याला बांधायला लागेल. तुम्हाला काय बोलला नाही पट्टी बिट्टी घेऊन जातो, बोलला जा हाय अशी गाडी घेऊन. तर काय आता फुल लोड गाडी केलेली आहे हे बघू शकता. आणि आपला भाऊ आता गाडी चालवणार आहे, नवीन ड्रायव्हर. जाऊ दे, क्या बात आहे. तर जाईपर्यंत काहीच गाडी व्यवस्थित जाईल का नाही आता डाऊट आहे मला. हे बघू शकता टायरचा विषय झालेला आहे. किती दबतो टायर. लय बेकार विषय झाला. जाऊ दे पुढे. वाट लागली भावा. ही बघ जाईल का नाही आता माहित नाही. घे पुढे व्हायचं, घे पुढे घे. तर काहीच आपला भाऊ आता ड्राईव्ह करतोय. त्या वाट जाऊ दे. टायरची वाट लागली आहे. जाऊ दे. हो 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 हो, बस बस. लय बेकार विषय झाला रे भाऊ, लय चपला टायर यात हवा आहे का नाही ते समज नाही. आज गाईज टायरचा विषय आहे बघा, चिरला इकडून या साईडने सगळा पूर्ण. आता बघू काय विषय आहे. फुल लोड आहे गाडी. आणि इकडचा पण टायर एवढा नाही चपला, नवीनच आहे. इकडचा पण नाही चपला, मागच लय लोड आहे. गॅरंटी नाहीये. हो काय घरी जातोय का नाही ह्याची काय गॅरंटी नाहीये. पुन्हा टायर बसला अरे लय बेकार विषय झालाय भावा. घरी जाईल का नाही गॅरंटी खरंच नाही भावा. काय लागलं, काठी लागली. ओ माय गॉड भावा, खरंच लाग गॅरंटी मला वाटत नाही बरं का. रस्त्याच्या क्वालिटीचा नाही. रस्त्याची क्वालिटी म्हणजे काय क्वालिटी, काहीच खरंच डाऊट यायला लागला आता मला. तर काहीच गाडीवर उभा आहे हे बघू शकता. सळी वगैरे टाकलेली आहे आणि हे टायर 2 फुटलेले आहेत हे बघू शकता. आणि लोड किती आहे तुम्हाला दाखवतो आता. इथून वर चढलो कॅरेजला. आता हे बघू शकता एवढा लोड आहे गाडीत. सगळ्या प्लाय, सिमेंटची 2 पोती वगैरे सगळं सगळं टाकलेलं आहे बघू शकता. अजून एक आहे बघा ही सगळी. आणि आपला भाऊ तिकडे बघा हात धुवायला गेलाय. ओय नीट बघ की, असं मागणं वेगळं दिसतंय रे व्हायचं. हा तर काहीच बघू शकता आपला भाऊ. भावा वाट तर लागणार आहे मला असं वाटायला लागलं. टोपी काढून गाडी चालवावी लागेल का. गाईस खरंच लय डाऊट आलाय मला तर. काय आता आलंय तर आलंय, मागे लय लोड झालेला आहे. बघू आता. हे बघा गाडीच्या वर कॅरेजवर चढलेलो आहे मी. आणि व्ह्यू पण बघा गाईस कसा दिसतोय. तर विहिरीचं काम चाललेलं गाईच आता हे कम्प्लीट झालेलं, त्यामुळे इकडे सामान वगैरे सगळं लोड करून आता जायचं आपल्याच गावात जयपूरमध्ये. तर चलूया. तर गाईच आता फुल लोड टाकलेलं आहे गाडीत. सो आता चलूया. आपला भाऊ आता चालत चाललेलं पुढं. सो आता चलूया. फुल लोड आहे हे बघू शकता, पाठीमागे काहीच दिसत नाही. सो आता चलूया, बघू इथून चढ आहे, गाडी चढते की काय होते. चला चलूया. पूर्ण गाडी अशी हलते आणि रानातून चाललेलो आहे. आणि रानातून चाललेलो आहे बघू शकता. खूप हलते अशी गाडी. आणि या राईट साईडच्या चाकामध्ये हवा कमी आहे.
आणि आपला भाऊ पुढे चाललेला आहे हळूहळू. आता इथून मेन गाईज टर्न आहे, राईट साईडला घ्यायचं. एक चढ होता, त्या चढावरून चढवलेला गाडी. आणि पुढे काय आता बघू शकता इथं, ए बाब्या पुढे की. तर गाईज आता इथून पण जायचं हे बघू शकता, चढ आहे. आईची जय. तो आता आपला भाऊ सांगतो आपल्याला रस्ता. ओके, तर गाईज एकदम हळू जावं लागतंय. खूप बेकार विषय झालेला आहे. आता जाता जाता थोडी हवा चेक करायची आहे, कारण की पाठीमागच्या चाकात हवा कमी आहे. तर चलूया, हळूहळू चलूया. बस चालत्या गाडीत बसतोय वेळात. आता हळूहळू जायला लागेल. भाऊ लय चिपले, खरंच चिपलेले टायर उजवा पण आणि डावा पण. लय लोड आहे काय, लय लोड आहे. टेन्शन तर मला लय एवढं आलंय ना, मालकाला जेवढं टेन्शन आहे तेवढं मला आलंय. आता या पाटाच्या रस्त्याने चाललेलो आहे. चला, काय जिथं 7 रोड फाट्यावर थांबलेलो आहे हवा मारायला. हे बघू शकता, बघा जरा हवा किती आहे काय. इथं आहे त्याचं बघा, इथं 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 पण ते काढायचं लागलं. होईल आता काय. हा नाही, त्याचा नाही विषय. काय झाला, यो टायर फुटलेला, स्टेपने बी फुटले आणि हे बी फुटले. 2 टायर वर आहे, 3 सेकंड हँड टायर टाकलेला आहे. आता ही बाकी चिरलंय बिरलंय सगळं, ते आपलं तात्पुरतं टाकलेलं आहे. ते जरा व्यवस्थित आपलं तुमच्या हवा मारा, म्हणजे रहमतपूर पर्यंत जायचे आम्हाला. रहमतपूर त्या पुढे औंध, म्हणजे अलीकडेच आहे जयपूर म्हणून गाव नाही बुद्रुक, तिथं जायचे. तुम्ही कोणाच्या खरात खरात होय, जयपूर मधलं. हो. आहे का तुमच्याकडून ओळखीचं? आहे. मागच्या वेळेस आलेलो आम्ही इकडे कामाला, तुम्ही तेव्हा होतं की इथं आमची गाडी पंक्चर झाली डिलेक्स म्हणून. बघा पोर आले नाही 4-5 जण, तेव्हा इथंच की तुमच्या इथे पंक्चर काढलेलं गाडीच. हा मग बघा आता कस तरी काढा तुमच्या. लोडचा नाही काय विषय. तिथं त्या जिथलं हवा मारतो तिथं असतं बघा, ती लॉक असते. लॉग बिग तसलं नाही काय बाबा, नुसतं काय. आधी हवा करायची. किती आहे? 30-31. किती लागतं ह्याच्यात? फुटणार नाही ना, सेकंड टायर आहे. म्हणूनच कमी भरतो, पण हवा जाती मला वाटतं. तिथं आवाज येतो. नाही तिथून आवाज येतो. नाही नाही, इथं येतो ह्याचा. ह्याचा आवाज येतोय. तुमच्या ना जरा व्यवस्थित भरा, म्हणजे कसं तिथपर्यंत आम्हाला जायपर्यंत, नाहीतर धाब दिशा वाजायला नको इथं. मला तीच भ्या वाटते. मला बी तीच भ्या वाटतंय बघा. मी तुमच्यासाठी काय करू, वाजलं तर इथेच वाजून द्या, मी तुम्हाला हाय ना टायर आहे ना. फुटलेला आहे इथनं, हे झालेलं आहे. 40 आता किती आहे बघा की जावायची करा. घोटाळू वाटायला आवाज जर नाही बरं व्यवस्थित तर घोटाळू. 40-45 बरं लय 70 बाद झालं, बाद झालं. काय आता हवा मारलेली आहे पहिल्यापेक्षा, तर व्यवस्थित आहे टायर. स्वतः चालत चालूया. हो येऊ का? हा सचिन निकम पाहुणे हो आहे की, माहित आहे. माहिती ना, शंकर नाव आहे त्यांचं. हाय इकडे फेर होते ते आमचं. चला इथे बी आहे ती पाहुणे आमचं. चला तर चालत चालूया आता. बर बर चालेल चालेल. गाईज ओळखीचे भेटलेलं आपल्याला पंक्चर वाले. आता चाललोय आपण. ते म्हणतात माग फडकं लावा, सळ्या बिळ्या इथं टोचतील बेसतील डोक्यात कोणाच्या, म्हणजे डोळ्यात बिळ्यात अशा डोक्याला वेगळ्या लागते. आता चालत चालूया. चलो काय आता जस्ट रहमतपूर पोहोचलेलो आहे, वरच्या कॉलेजच्या इथे बघू शकता. इथनं जाऊया का भाऊ, पुढनं जाऊया? पुढनं जाऊया, इथनं नको. तर काय आता चाललोय आम्ही रहमतपूर कॉलेजच्या इथे, आपलं वरचं कॉलेज. काय कॉलेजचं भाऊ नाव या? सरदार बाबासाहेब माने कॉलेज रहमतपूर. हे बघू शकता काहीच पोरं बिरे खेळत आहे तिकडं. इथं आता जस्ट पोहोचलेलो आहे. आणि इथून आता आम्हाला जायचंय सळ्या खाली करायला, रहमतपूर स्टँडला जायचंय. सो आता इथून चाललेलो आहे. आणि आता बाजारातून गाईत जिथं बाजार भरतो ना तिथून जायचंय. लय विषय हार्ड झालेला आहे. आता सगळी माणसं विंच सगळे आता कशा गाडी चालवतात काय माहिती, आम्ही तर वाडाप चालवतोय.
तर चला चलोय आता. तर काय आता जस्ट पोहोचलो रहमतपूर मध्ये. काही तार वगैरे घेतात खाली, सोडायचं चाललंय इकडं. काय आता पुन्हा एकदा आपल्या गावात पोहोचलेलो आहे पेट्रोल पंपावर. पुन्हा एकदा पेट्रोल लागतं, हे बघू शकता. 100 रुपयाचा 600 झाले. 600, हा 600 बरोबर. 600 रुपये झाले. आता काहीच चालू आहे. आपला भाऊला वैतागलेला आहे, मी पण लय वैतागलेला आहे. चला आता चलूया. आता आपल्या गावात आलेलो आहे आणि आपला भाऊ गेलेला आहे घरी, कारण की त्याला जरा बाहेर जायचं होतं त्यामुळे. हे बघू शकता आपलं गाव, आपलं जयपूर. आणि इथे पब्लिक वेट करते, मालक येणार आहेत. तिथून त्यांच्या इथं राहिलेले ते प्लाय टाकायचे विहिरीच्या इथं, त्यांनी नवीन विहीर बांधले, तिथं जायचं. सो गाईज खूप लेट झाला, दुपारी 2 वाजता निघालेलो आणि आत्ता वाजलेल्यात 7:30 वाजले असतील. सो त्यांचा वेट करतोय कधी येतात. आल्यावर आता जायचं. हे तिकडे वेट करतात, हे बघू शकता. येतील आता ते. हे आपलं गाव आजी माझी संघटना जयपूर, सैनिक संघटना जयपूर. तर गाईज ते फ्लाय वगैरे उतरले, त्या माणसानेच उतरले. सो 8 वाजता मी घरी आलो. त्याच्यानंतर मोबाईल चार्ज वगैरे केला आणि गाईज दुपारी 2 वाजता गेलेलो आणि 8 वाजता आलो. खूप वेळ लागला गाईज तिकडे जायला. सो इथून गेलो, तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. ब्लॉग पण मधूनच मी स्टार्ट केला, जेव्हा जात होतो तेव्हा अचानकमध्ये गेलो, तेव्हा स्टार्ट केला ब्लॉग. ठीक आहे. सो तिथे गेलो, गाडीचा टायरचा विषय झालेला. तिथे परत येताना हवा वगैरे मारली आणि त्याच्यानंतर आलो. ठीक आहे. इथे फ्लाय वगैरे त्या माणसाने ते खाली केले. सो हळूहळू एकदम गाईज 20च्या स्पीडने आलो आणि जाताना कोरेगाव रोडने गेलेलो, तर खूप बेकार रोड होता. मग येताना आपशिंग मार्गे आलो. आपशिंगला रोड जातो तिकडून, सो तिकडून चांगला रोड होता. सो तिथून आलो, 8 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर मोबाईल चार्ज केला आणि त्याच्यानंतर आत्ता गाईज वाजले 10:30 आणि गाईज जेवण वगैरे झालेलं आहे. आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.